नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 डिसेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री झालेले आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी 21व्या क्रमांकाचे कोण झालेले आहेत? मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस. ठीक आहे, 2 पॉईंट लिहून घ्या. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने 232 या ठिकाणी जागा जिंकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भाजपाला 132, शिंदेच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळालेल्या आहेत. अजून एक पॉईंट लिहून घ्या. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते. आता या ठिकाणी तिसऱ्या वेळेस ते मुख्यमंत्री बनलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा या ठिकाणी उपमुख्यमंत्री बनलेले आहेत आणि अजित पवार हे 6व्या वेळेस उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? युरोग्रिप टायर्स कंपनीने टिंबटिंब यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, MS धोनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर MS धोनी यांना या ठिकाणी युरोग्रिप टायर्स या टायरच्या कंपनीने त्या कंपनीचं ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून MS धोनी यांना नियुक्त केलेलं आहे. प्रश्न आहे ब्रँड अँबॅसेडर बद्दल. तर लगेच काय करूया, वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काही ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केलेले असतात त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की आपण आत्ताच पाहिलं, युरोग्रिप टायर्सचे, तसेच फ्रेंच ॲटोमेकर कंपनी आहे सिट्रोयन, त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत MS धोनी. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024चे या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर आहेत उसेन बोल्ट. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मेरी कॉम आणि सुनील छेत्री हे ब्रँड अँबॅसेडर आहेत. मान्यवर अमेरिकन ट्युरिस्टरच्या बॅग्स उबेर इंडिया MRF टायरचा ब्रँड अँबॅसेडर आहे विराट कोहली. पश्चिम बंगालचे आहेत सौरव गांगुली. मध्य प्रदेश राज्याचे आहेत पंकज त्रिपाठी. थायलंड पर्यटनासाठी या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलं सोनू सुदला. आणि मोटो GPचे आहेत शिखर धवन. हे जे काही ब्रँड अँबॅसेडर असतात याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. पाहूया पुढचा प्रश्न, महत्त्वाचा आहे. भारताला MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टरसाठी समर्थन उपकरणे विकण्यासाठी 1.17 अब्ज USD करार कोणी मंजूर केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, MH-60R हेलिकॉप्टर्स, बरोबर, अशा प्रकारचे हे हेलिकॉप्टर्स आहेत. या हेलिकॉप्टरसाठी समर्थन उपकरणे विकण्यासाठी 1.17 अब्ज करार या ठिकाणी मंजूर केलेला आहे. कोणी? अमेरिकाने. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अध्यक्ष बनले आहेत नवीन 47व्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प. राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर. पाहूया पुढचा प्रश्न. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कालिदास कोळंबकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कालिदास कोळंबकर असं त्यांचं नाव आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. येणाऱ्या महाराष्ट्रातील एक्झाममध्ये हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर लगेच लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट्स झालेले आहेत, लेटेस्ट ज्या काही नियुक्त्या झाल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन करूया. जसं की भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनले आहेत. परत एकदा पुनर्नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची. फिक्कीचे अध्यक्ष बनले आहेत हर्षवर्धन अग्रवाल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आपण आत्ताच पाहिलं. भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनले आहेत संजय मूर्ती. हे जे काही ICC आहे म्हणजेच काय, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, त्याचे अध्यक्ष बनलेत जय शहा. त्यानंतर 98 क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले डॉक्टर तारा भवाळकर. त्यानंतर ब्रह्मोस एरोस्पेसचे प्रमुख बनले डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी. आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष बनलेत मसातो कांडा आणि विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत या ठिकाणी KK म्हणजेच कालिदास कोळंबकर. पाहूया पुढचा प्रश्न. 2025 मध्ये अंधांसाठी T20 विश्वचषक म्हणजेच T20 वर्ल्ड कप ब्लाइंड आपल्या लोकांसाठी, खेळाडूंसाठी कोणता देश आयोजित करणार आहे?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2025 मधील अंधासाठी T20 विश्वचषक या ठिकाणी भारत देश आयोजित करणार आहे. हे झालं आयोजित करण्यात आलेल्या खेळाबद्दल. मग झालेले जे काही वेगवेगळे या ठिकाणी खेळ आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन टाकणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मी वारंवार सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाही, केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. लिहून घ्या. संतोष ट्रॉफी 2024 जिंकली आहे सर्व्हिसेसने. रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबईने. 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये महिला आणि पुरुषांचं जे काही चॅम्पियनशिप झालं ते महाराष्ट्राने जिंकलं. जे काही पुरुषांची AFC अंडर-20 आहे 3 आहे ती जपानने जिंकली. गल्फ युथ गेम्स 2024 UAE ने जिंकलं. जे काही इंडियन सुपर लीग आहे 2023-24 हे मुंबई सिटी FC ने जिंकलं. थॉमस कप आणि उबेर कप दोन्ही चीनने जिंकले. ला लिगा 2023-24 रिअल माद्रिदने जिंकलं. 30वी सुलतान अझलान शाह करंडक स्पर्धा जपानने जिंकली. आणि 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 पंजाबने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, केंद्र आणि आशियाई विकास बँकेद्वारे कोणत्या राज्यामध्ये $50 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केंद्र आणि ADB बँकेच्या द्वारे मेघालय राज्यामध्ये $50 दशलक्ष कर्ज करारावरती स्वाक्षरी करण्यात आली आहे. कशासाठी? याचं मागचं कारण काय? लिहून घ्या. हवामान अनुकूल जलसंचयन प्रकल्पासाठी ही स्वाक्षरी करण्यात आली आहे. जे काही मेघालय राज्य आहे त्याच्यातील 12 जिल्ह्यांमध्ये या उपक्रमामुळे 532 लहान लहान पाणी साठवण सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी आणि अचानक येणारे पूर पकडण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या सुविधा हवामानातील लवचिकतेसह या ठिकाणी तयार केल्या जाणार आहे. मेघालय ज्या राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 ला झाली. मुख्यमंत्री आहेत कॉनॉर्ड संगमा, राज्यपाल आहेत CH विजयशंकर आणि राजधानी आहे शिलाँग. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत नोकरेक, बालपक्रम आणि बागमारा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत लेशका, मावफालंग आणि क्रेम. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान रोबोट बनवलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, चीन या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान वर्ल्ड्स फास्टेस्ट रोबोट या ठिकाणी बनवलेला आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्या रोबोटचं नाव काय? लिहून घ्या. STAR स्टार 1 असं त्या रोबोटचं नाव आहे. जगातील सर्वात वेगवान रोबोट आहे. तो ताशी 12.96 किलोमीटर वेगाने या ठिकाणी धावू शकतो. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्र्यांनी PDS पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टिंब लॉन्च केलेला आहे. तर या ठिकाणी एक प्रणाली आहे किंवा एक इनिशिएटिव्ह आहे पर्याय क्रमांक बी, अन्न चक्र. काय आहे? अन्न चक्र. अन्नाची जी काही चक्राची जी काही सायकल आहे, साखळी आहे, बरोबर, अन्न पुरवठा साखळी, ती कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे लॉन्च करण्यात आलं आहे. PDS म्हणजे काय? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, बरोबर. ही जी काही सप्लाय चेन आहे हे साधन काय करणार आहे? PDS लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये क्रांती आणि आधुनिकीकरण करेल आणि मार्ग ऑप्टिमायझेशनद्वारे संपूर्ण देशामध्ये अन्नधान्याची अखंडित हालचाल सक्षम करेल. तर अन्नचक्र असं या इनिशिएटिव्हचं नाव आहे. पुढचा प्रश्न, उत्तराखंडमध्ये PM आवास योजनेअंतर्गत किती परवडणारी घरे म्हणजेच अफोर्डेबल हाऊस बांधली जाणार आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 16,000 या ठिकाणी परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. कशाच्या अंतर्गत? PMAYच्या अंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी ही घरं या ठिकाणी बांधली जाणार आहेत. PMAY म्हणजे काय? प्रधानमंत्री आवास योजना. कधी लॉन्च झाली? 25 जून 2015 ला. आणि हा उपक्रम पंतप्रधान मोदींच्या अंत्योदय या संकल्पनेशी सुसंगत आहे, म्हणजेच रिलेटेड आहे, संबंधित आहे, बरोबर. उत्तराखंडमध्ये हे या ठिकाणी होणार आहे. स्थापना झाली उत्तराखंडची 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत पुष्पर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदा देवी आणि गंगोत्री आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न, भारत आणि इजिप्तमध्ये परराष्ट्र कार्यालयातील सल्ला मसलतांची कोणती फेरी झालेली आहे? पर्याय क्रमांक डी, 13वी फेरी झालेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारत आणि इजिप्त दरम्यान परराष्ट्र कार्यालयातील सल्ला मसलतांची 13वी फेरी झाली. भारत इजिप्त द्विपक्षीय संबंधावरती चर्चा झालेली आहे. पुढचा प्रश्न,
नुकतेच चर्चेमध्ये असलेले सोनई रुपई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पर्याय क्रमांक सी, आसाम राज्यामध्ये स्थित आहे. कोणतं? सोनई रुपई वन्यजीव अभयारण्य. काय झालं याच्यामध्ये? तर या अभयारण्यामध्ये रॉयल बंगाल वाघाचा उपस्थितीचा पहिला फोटोग्राफिक पुरावा आसाम वन विभागाला मिळालेला आहे. हे भारतातील आसाममध्ये स्थित एक संरक्षित क्षेत्र आहे, ज्याचे क्षेत्रफळ 175 चौरस किलोमीटर स्क्वेअर या ठिकाणी आहे. 1998 मध्ये या परिसराला अभयारण्य म्हणून घोषित केलेलं होतं. पर्याय क्रमांक सी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच पाहूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे कोठे उद्घाटन करण्यात आलं? तर पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ईशान्येकडील 8 राज्यांची विशिष्ट उत्पादने, कलाकुसर, भरभराट होत असलेला वस्त्रोद्योग आणि संस्कृती यावर प्रकाश टाकला जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत 250 पेक्षा जास्त कलाकारांच्या प्रदर्शनामध्ये 34 GI टॅग केलेल्या वस्तू, विशिष्ट हस्तकला, हातमाग आणि कृषी होटी उत्पादनांमध्ये या ठिकाणी समावेश असणार आहे. शेवटचा प्रश्न. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर या ठिकाणी 7 डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस म्हणून साजरा करतो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. डिसेंबर 2024 मध्ये RBIने पॉलिसी रेपो दर टिंबटिंब वेळेसाठी म्हणजे टिंबटिंब वेळापर्यंत किंवा टिंबटिंब वेळेस 6.5% अपरिवर्तित म्हणजे न चेंज, अनचेंज किंवा नो चेंज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 5व्या वेळेस, 6व्या वेळेस, 9व्या वेळेस की 11व्या वेळेस? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी आहे की नाही हे बघणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर?